वर्णन करतायत. एक छोटासा प्रसंग सांगून पुढे जाईल. वर्णनच तुकोबराय करतायत, संतांचंच वर्णन करतायत. बघा, जुन्या घरांमध्ये पूर्वी शेवटच्या खोलीत आई स्वयंपाक करत असायची. लेकरू बाहेर अंगणात खेळायचं. झाला असं एके दिवशी लेकरू पळत पळत अंगणात खेळत असताना आईकडे धावत धावत गेलं. आई आज स्वयंपाक करत, तिचं काहीतरी पोळी बनवायचं चाललेलं, काहीतरी बनवायचं चाललेलं. लेकरू गेलं, आईला सांगायला लागलं, आई कोणतरी बाहेर आले. आई म्हणत होती, कोण आले ग? लेकरू सांगायचं, कोणतरी आले बुवा, पण मला कोण आहे माहिती नाही. कसा दिसतोय तो, कसा दिसतोय? आईनं विचारलं. लेकरू सांगायला लागलं, आई त्याच्या डोक्यावर टोपी आहे. कशी टोपी आहे? तर मंदिराच्या शिखरासारखी टोपी आहे. मंदिराच्या शिखरासारखी टोपी आहे. नुसती टोपी नाही, त्याला पिसं लावलेत मोराची. त्याला काय लावलेत? पिसं लावलेली आहेत. एखादामध्ये टाळ आहे, एखादामध्ये टाळ आहे, आणि एका काकीला झोळी आहे. असं सांगितल्याबरोबर आई पटकन म्हणाली, अरे हा तर वासुदेव आहे. हा तर काय आहे? वासुदेव आहे. आईनं नाव घेतलं का? पोरानं नाव घेतलं का? नाही, पण आईनं नुसत्या वर्णनानं सांगितलं, हा वासुदेवच आहे. जसं वर्णनानं त्याची असणारी निश्चितता प्राप्त झाली, तसं जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करताय, संतांच्या कार्याचं वर्णन करताय. हे वर्णन सुद्धा आपल्या आबासाहेबांना तंतोतंत बसतं. त्यात मी म्हटलं म्हणून ते वावगं ठरायचं काम नाही. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. प्रस्तावना देणं गरजेचं होतं. म्हणून वास्तविक आजचा दिवस खरंच भाग्याचा. माणसाच्या जीवनात अनेक क्षण भाग्याचे येतात. माझ्या दृष्टीनं फार भाग्याचा आणि जरासा भीतीदायक सुद्धा. कसं असतं, जीवनामध्ये माणसाला प्रमोट करतात. इंग्लिशचे 2 शब्द सांगतो. प्रमोट करतात आणि प्रमोटेड सुद्धा करतात. प्रमोट करणं याचा अर्थ त्याला प्रोत्साहन देणं. आणि ईडी प्रत्यय लागला